तुला सुपारी चढाऊ बहिणा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. मागच्या मिनी ब्लॉगमध्ये जसं सांगितलं की आपल्या घरी आहे भाचीचं लग्न, त्यामुळेच सिंपल अशी रेडी होऊन निघालेले आहे नंदूबाईच्या घरी. तर आज आहे घाना आणि बांगड्याचा कार्यक्रम, त्याचीच इथे छानशी तयारी झालेली आहे. मला जाऊस्तोवर बराचसा कार्यक्रम उरकलेला होता. घरातली सगळी कामं उरकता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. नंदूबाईचाही खूप ओरडा पडला, पण म्हटलं चला थोडाफार का होईना आपला हात लागला तर बरंच झालं. तर या इथे 5 सुवासिनींनी या कापडाला 5 गाठणी मारल्या होत्या. त्यामध्ये हळकुंड, सुपारी, नाणी वगैरे बांधले होत्या. आणि हे कापड आपण पिण्याच्या पाण्याच्या माठाला बांधायचं असतं. हा कार्यक्रम तसा शुक्रवारीच झालेला, परंतु माझी तब्येत काही ठीक नव्हती, आवाज बसलेला होता आणि लग्नाच्या धावपळीत मला एडिटिंगलाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज थोडंसं फ्री झाले आणि तब्येतही बरी वाटत होती, मग थोडंफार एडिटिंग करून आज सोडलेलं आहे. तर या इथे नवरीच्या भावानेच घरच्या घरी घाण्याचं डेकोरेशन खूप छान प्रकारे केलेलं होतं. मी फक्त फोटो काढण्यासाठी तिथे बसलेली, थोडेसे फोटो वगैरे काढले आणि म्हटलं चला आता हळद दळण्यासाठी थोडीशी मदत करूया. लाडकी गले कदशी चांदीची परत ग सईबाई ग बाई, जशी चांदीची परत 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 परत, जाशील पर्या घरी सुन लागत घरात ग सईबाई बाई ग बाई, सेवा कलवरी ना केली केली बाई, पिवळ माझे घोट 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 संगवारी दुकान 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 दुकान, सवारा तुला सुपारी चढाऊ ग सईबाई ग बाई, तुला सुपारी चढाऊ बहिणा चढाऊ बहिणा. नवरी पार्वतीसाठी नवरा झाले महादेव ग सईबाई ग बाई, नवरा झाले महादेव देऊ बहिणी. कोणा ग सईबाई ग बाई, कलवऱ्या कोणा कोणा बायको कोणा बायकोन, प्रीत्या बाई माझे यस सुऱ्या पान ग सईबाई ग बाई, यस सुऱ्या पान बायकोन ग पान बायकोन, माझ्या बाई यसली तुझी मामी ग सईबाई ग बाई. अशा पद्धतीने इकडे हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता, एकीकडे बांगड्या भरण्याचाही कार्यक्रम चालू होता. पण मग म्हटलं नवरीबाईच्या साड्यांची बॅग भरून ठेवावी, कारण झालं काय की लग्न हे दारापुढेच ठरलेलं होतं, मांडवाचं वगैरे सगळं प्लॅनिंग झालेलं, परंतु अचानक वातावरण बदललं आणि अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे कार्यालयात लग्न करण्याचं प्लॅन ठरलेला होता. त्यामुळे म्हटलं उद्या घाई गडबडीत एखादी साडी वगैरे घरी राहायला नको, त्यामुळे नवरीबाईला थोडीशी मदत करत होती. आणि ही आहे आमची नवरीबाई. तर इथे नवरीबाईच्या सगळ्या बॅगी भरून घेतल्या आणि लगेचच म्हटलं मेहंदी काढून घ्यावी, कारण मला जायचं होतं घरी. तब्येत ठीक नसल्यामुळे घरी जाऊन मेहंदी काढण्याचा काही मूड होणार नाही असं नवरीबाई बोललेली, त्यामुळे म्हटलं चला इथंच मेहंदी काढून घ्यावी. तर एका हातावर छानशी मुलींनी मेहंदी काढून दिली. तर इथे सगळेजण माझी चेष्टा करत होते की बोलत होते नवरीचे मामींनी काम करावं की मेहंदी काढत बसावं. तर मी अगोदरच नंदूबाईंना सांगितलेलं होतं मी काही काम वगैरे करणार नाही, कारण मला फुल एन्जॉय करायचा आहे लग्नाचा. कशाची तयारी? आमटी, काय काय आहे शिजवायला? काय घातलं? मुगाची डाळ आणि मटाची डाळ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. दररोज तेलकट तुपकट खाल्ल्यामुळे लगन घरी आज आमटी आणि भाकरीचा छानसा बेत होता. त्यानंतर आमची घरी जाण्याची वेळ झाली. घरी जाऊन धारा वगैरे काढायच्या होत्या, परंतु नंदूबाई बोलल्या की त्यांच्या शेतामध्ये फ्लावरचे गड्डे आहेत, तर ताजे ताजे छानशी भाजी बनवा रात्री घरी जाऊन, म्हणून 2 गड्डे घेतले
आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मेहंदी बघितली तर छानशी वाढली होती. म्हटलं धुवून टाकावी, स्वयंपाक वगैरे करायचा होता म्हणून. असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि यानंतरचे ब्लॉग हे साखरपुडा, हळद, लग्न याचे येणार आहेत. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच उद्या छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. रामकृष्ण हरी.